हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण संस्कृतचा पूर्ण सिलेबस बघणार आहे. म्हणजे पेपर 1 पेपर 2 असं आपल्याला 2 पेपर्स असतात. तर डिटेलमध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे आणि काय काय टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक टॉपिकवर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला मी ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. आता आपण पेपर 1मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते बघू. फर्स्ट पेपर 1मध्ये आपल्याला फर्स्ट टॉपिक आहे संस्कृत वर्णनाम परिचय. त्याच्यावर 5 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. त्याच्यामध्ये काय काय माहेश्वरी सूत्र, उच्चारण स्थान, बाह्य प्रयत्न आणि अभ्यंतर प्रयत्न. तर तुम्हाला याच्यावर मोस्टली MCQs बघायला भेटतात. नेक्स्ट टॉपिक आहे संज्ञा प्रकरण. याच्यामध्ये ज्या ज्या संज्ञा दिलेल्या आहेत संयोग, संहिता, ऱ्हस्व, दीर्घभूत, अनुनासिक याच्यावरसुद्धा तुम्हाला फक्त MCQs येतात. म्हणजे 5 मार्क्ससाठी ते पण फिक्स आहे. आता त्याच्यानंतर आहे उपसर्ग. आता आपल्याला सिलेबसमध्ये 22 उपसर्ग आहे आणि ते आपल्याला 5 मार्काला आहे. म्हणजे एक्झाममध्ये कसं येतं की कोणतेही 5 उपसर्ग दिलेले जातात आणि तुम्हाला मग त्याच्या एक वाक्य तयार करायचं राहतं संस्कृतमध्ये. झालं. मग आता हे बघा, जर तुम्ही प्रॉपरली संस्कृत वर्णनाम परिचय संज्ञा हे जस्ट लर्न केलं किंवा लक्षात ठेवलं तर मग तिथं तुमचे 10 मार्क्स फिक्स होत आहे. आणि उपसर्ग आता 22 उपसर्ग आहे. मग 22 उपसर्गाचे जे 22 वाक्य तुम्ही आत्तापासून लर्न करायला स्टार्ट केलं तर एंडपर्यंत म्हणजे युनिव्हर्सिटीपर्यंत तुमचे ते 5 मार्क्स पण फिक्स होतील. आता नेक्स्ट आहे अवयवमध्ये त्यांनी काय दिलं आहे की आता आपल्याला एक्झाममध्ये 5 फिल इन द ब्लँक्स येतात आणि मग आपल्याला ब्रॅकेटमध्ये 5 दिलेले असते अवयव. मग ते आपल्याला अप्रोप्रिएटली डिसाईड करून त्या फिलअप्समध्ये फिल करायचे असतात. यानुसार तुमचे अवयव जर तुम्ही डोकं लावून म्हणजे प्रॉपरली जर केलं तर मग ते पण खूप इझी आहे. मग इथं पण तुमचे 5 मार्क्स फिक्स होतात. आता नेक्स्ट आहे कारक प्रकरण. कारक प्रकरणमध्ये बघा, आपल्याला कारक लर्न करायचं आहे म्हणजे समजून घ्यायचं आहे आणि त्या कारकाची सूत्र हे सुद्धा आपल्याला माहिती हवं. कारण की एक्झाममध्ये कसं एखादं सेंटेन्स दिलेलं राहतं आणि एका वर्डच्या खाली अंडरलाईन केलेलं राहतं. मग ते सांगतात याचा कोणता कारक आहे. मग तो कारक ओळखून मग ते आपल्याला एक्सप्लेन करून जस्ट लिहायचं असतं. ते पण काही जास्त अवघड नाही. तुम्ही जर एकदा सुरुवात केली, प्रॅक्टिस करायला आत्तापासून स्टार्ट केलं तर खूप इझी जाईल. आता नेक्स्ट आहे संधी प्रकरण. तर संधीमध्ये आपल्याला स्वरसंधी, विसर्गसंधी, व्यंजनसंधी या 3 प्रकारे आणि या तिघांमध्ये परत खूप सारे सबटाईप्स आहे. पण बघा, संधी हा असा व्होलेटाईल टॉपिक आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुमच्या लक्षात राहणार आहे. हे झालं संधीचं. त्याच्यानंतर आहे समास. आता सव्या समासमध्ये पण आपल्याला अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष, बहुव्रीही, द्वंद्व समास हे पण आपण एकदा प्रॅक्टिस केलं ते पण. आता हे बघा, तुम्हाला हे सांगायचं राहिलं की संधी आपल्याला 15 मार्क्ससाठी म्हणजे ते आपल्याला SEQ प्लस LEQ दोन्ही याच्यात बघायला भेटतं. आणि समास पण आपल्याला SEQ प्लस LEQ दोन्ही यांच्यामध्ये बघायला भेटेल. आणि हे पण लक्षात घ्या की आपल्याला संधी आणि समास हे पेपर 1मध्ये तर आहेच, प्लस आपल्याला पेपर 2मध्ये पण याचे क्वेश्चन्स असतात. आता नेक्स्ट बघा शब्दरूप. आता शब्दरूपमध्ये बघा, आता जे मुलं स्कूल टाईममध्ये संस्कृत होतं त्यांच्यासाठी ते खूप इझी आहे, कारण त्यांनी तेव्हाच टेबल्स वगैरे लर्न केलेले आहे. पण जे नॉन संस्कृत स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी तर थोडं अवघड आहे, कारण त्यांना हे लर्न करायला थोडं अवघड जातं. पण मग तुम्ही आत्तापासून लर्न करायला स्टार्ट केलं, रोज एक टेबल घेतलं, एक दिवस वाचचा टेबल, एक दिवस अग्नीचा टेबल, मग असे तुमचे टेबल्स लर्न होऊन जातील. हे पण आपल्याला 10 मार्काला आहे. नेक्स्ट आहे धातुरूप. धातुरूपमध्ये पण आपल्याला परस्मय पद आणि आत्मनेय पद या दोन्ही प्रकारच्या धातूंचं लर्न करावं लागतं. आता मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये धातूंची ट्रिक देणारच आहे. त्यांनी तुमच्या धातूचं हे प्रकरण इझिली क्रॉस होऊन जाईल, म्हणजे तुमचे हे 10 मार्क्स पण फिक्स होतील. नेक्स्ट आहे प्रत्यय. तर प्रत्यय पण आपल्याला दिलेले आहे, त्याची फक्त ट्रिकनुसार तुम्ही लर्न केलं तर मग तुमचे प्रत्यय पण इझिली सॉल्व्ह होऊन जातात. आणि लास्ट आहे विशेष भाव. याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की विशेषण काय आणि विशेष्य काय. हेच आपला पेपर 1चं सिलेबस. आता आपण पेपर 2चं सिलेबस बघू. पेपर 2मध्ये सगळ्यात आधी दिले निरुक्ती व पर्यायपदांनी. म्हणजे आपल्याला मग आता दिलेलं राहतं आयु, शरीर, मन असे 1-2 दिलेले राहतील. 4 दिलेले राहतात, 4 किंवा 5, आणि मग त्याचं ते विचारतात 2 पर्याय लिहून त्याची निरुक्ती लिहा. मग असं तुम्हाला ते लर्न पाहिजे. नेक्स्ट आहे परिभाषा पदाने. आता परिभाषा पदाने आपल्याला 20 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला परिभाषा जर आली मग ती 5 मार्काला येईल. तर मग तुम्हाला ॲटलिस्ट त्याच्यावर 1-1.5 पेज इतकं कंटेंट असायला हवं. म्हणून ते पण तुम्ही वाचायला सुरुवात करा. आणि हे बरेचसे जे टॉपिक आहे ते आपले रचना शरीर, क्रिया शरीर संहितामध्ये कवर झालेले. म्हणजे मग कोणताही जरी तुम्हाला सब्जेक्ट आला, टॉपिक आला, तुम्ही इझिली लिहू शकता. नेक्स्ट आहे अन्वयलेखन. आता अन्वयलेखन बऱ्याचशा स्टुडंट्सला येत नाही. आता आपल्याला जे वैद्यकीय सुभाषित साहित्यम दिलेलं आहे त्याच्यामधले मोस्टली श्लोकाच येत असतात. मग ते तुम्ही आत्तापासून रीड करायला स्टार्ट केलं, त्याचं अन्वय कसं केलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे हे तुम्ही नीट बघून घ्या. त्याच्यानंतर
आपल्याला लास्टला आहे पंचतंत्र कहाणी. आता हे बघा, आपल्याला 5 कथा दिलेल्या आहे. नापीत, शपनक, नकुली ब्राह्मण, चक्रधर, सिंहकारक आणि मूर्ख पंडित. ह्या 5 कथा तुम्ही जस्ट ओव्हरलुक केल्या, वाचून घेतल्या, कारण की आपल्याला आत्ताच्या पेपर फॉर्मॅटनुसार फक्त एक पॅसेज दिलेला जातो आणि त्या पॅसेजच्या बेसिसवर तुम्हाला फक्त एक लाईनमध्ये आन्सर विचारतात की याचं काय असेल असं आन्सर. मग तुम्हाला ते स्टोरीमध्येच दिलेलं राहतं, मग त्याच्यात शोधून तुम्हाला याच्यात फिलअप करायचं आहे. म्हणजे हे पण खूप इझी आहे. मग तुम्ही हे जरी नीट व्यवस्थित वाचल्या तर तुमच्या 15पैकी 10 मार्क्स तर कुठंच नाही गेले. अशा प्रकारे तुम्ही संस्कृतमध्ये इझिली पास होऊ शकतात. फक्त प्रॉपर रोडमॅप हवा आणि तो रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे. सो प्लीज फॉलो माय चॅनल आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज. थँक्यू.